शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। एक नवीन अपडेट आपल्या सर्वांसाठी निपुण महाराष्ट्र ॲप संदर्भात झालेली कार्यवाही आणि यापुढे होणारी कार्यवाही संदर्भात मी अपडेट देणार आहे। राज्यातील एकूण 39 लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे 75% विद्यार्थ्यांची निपुण चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे। सर्वांचं अभिनंदन। विशेषतः रत्नागिरी, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, रायगड, परभणी, सातारा, धुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राचे विशेष हार्दिक अभिनंदन। अशी अपडेट निपुण महाराष्ट्र ॲपवर 31 डिसेंबरला डिक्लेअर करण्यात आली होती। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट 9 जानेवारी 2026 रोजी निपुण महाराष्ट्र ॲपवर आलेले आहे की शिक्षक लॉग इन निपुण विश्लेषण अध्ययनस्तर चाचणी डिसेंबरची नोंदणी झाल्यानंतर आपल्या वर्गाच्या तुकडीचे विश्लेषण पाहण्यासाठी शिक्षक खालील कृती करू शकतात आणि नोंदवलेल्या माहितीच्या आणि विश्लेषणाच्या आधारे पुढील शैक्षणिक नियोजन करण्यास मदत होते। तर या संदर्भात शिक्षकाने निपुण अंतर्गत अध्ययन स्तर चाचणी पूर्ण झाल्यावर शिक्षक आपल्या तुकड्यांचं विश्लेषण तात्काळ पाहू शकतात आणि त्या विश्लेषणाच्या आधारे पुढील कार्यवाही शिक्षकांना नियोजन करण्यासाठी आणि अध्ययन प्रक्रियेसाठी उपयोगात आणता येऊ शकते। ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। नंतर या ॲपवर देण्यात आलेले आहे की पुढील चाचणी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी। तर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत दिनांक 20 डिसेंबरची चाचणी समाप्त झालेली आहे। त्याचं विश्लेषण पण आपल्याला उपलब्ध आहे। पुढील चाचणी दिनांक 19 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे। राज्यातील 65,000हून अधिक शाळांनी एकूण 32 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। नोंदवलेल्या माहितीच्या आधारे शिक्षकांना पुढील चाचणीपूर्वी विद्यार्थ्यांचा सराव करून घेता येईल, अशा प्रकारे ही अपडेट आहे। तर हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे। सर्व शिक्षक आणि पर्यवेक्षी अधिकारी यांनी पुढील चाचणीसाठीची तयारी आणि त्यासाठीचा सरावसुद्धा करणे गरजेचं आहे। मागील चाचणीचे विश्लेषण शिक्षकांनी पाहिलं तर आपल्या पुढील कामासाठी आपल्याला मदत होणार आहे। आपण या अपडेटनुसार कार्यवाही करावी। आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।